नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, कधी असं झालंय का की सकाळी उठल्यावर पाय जड वाटतात, थोडंसं जरी चाललं की गुडघ्यात दुखायला लागतं, जास्त वेळ उभं राहिलं की पाय थरथर कापतात आणि आपण सहजच म्हणून जातो मग वय झाले, मग आता काही प्रॉब्लेम्स असतात, कॅल्शियम कमी असेल आणि किंवा मग आता हे असं चालणारच. पण खरंच का हो, आजही असे अनेक लोक आहेत जे 60-65 वर्षांचे आहेत, जे सकाळी चालायला जातात, जमिनीवर अगदी सहज बसतात, सहज उठतात, गुडघ्यात वेदना नाही आणि दिवसभर फ्रेश असतात. आणि काही जण मात्र 40मध्येच म्हणतात पायात ताकद नाही, लवकर थकतो, गुडघे साथ देत नाहीत. मग फरक नेमका कुठे आहे? तर आजचा हा व्हिडिओ इंजेक्शन बद्दल नाही, पेनकिलर बद्दल नाही, कुठल्याही महाग सप्लिमेंट बद्दल तुम्हाला मी सांगणार नाहीये. तर आज आपण बोलणार आहोत एका अतिशय साध्या घरगुती घटकाबद्दल, जो रोज गरम पाण्यात भिजवून खाल्ला तर शरीराला नैसर्गिक शक्ती मिळण्यास मदत होऊ शकते. हा उपाय आयुर्वेदिक आहे, पारंपरिक अनुभवांवर आधारित आहे आणि आजही अनेक घरांमध्ये हा उपाय वापरला जातो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी शेवटी सांगणार आहे हा घटक कसा, किती, कोणासाठी घ्यावा आणि कोणत्या लोकांनी काळजी घ्यावी. तर मंडळी, या व्हिडिओचा पहिला भाग आहे ते म्हणजे पायांची कमजोरी आणि सांधेदुखी नेमकी का वाढते, त्यामागचे नेमकं कारण काय आहेत. तर आजच्या जीवनशैलीत सतत बसून काम करणं, कमी चालणं, सूर्यप्रकाश कमी, कमजोर पचन होणं, आपली झोप अपुरी राहणं, ह्यामुळे शरीरात कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन खूप कमी प्रमाणात होतं, स्नायू कमकुवत होतात, सांध्यात कोरडेपणा येतो आणि थकवा लवकर जाणवतो. मग ह्या सगळ्यावर आयुर्वेद काय सांगतं? तर शक्ती म्हणजे फक्त मसल पॉवर नसते, तर शक्ती म्हणजे पचनाची ताकद, स्नायूंमध्ये पोषण आणि सांध्यांमध्ये लवचिकता असते. मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून बघत आहात हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि तुम्हालाही जर कुठली अडचण असेल तर तीही कमेंटमध्ये विचारा, पण त्यावरही व्हिडिओ बनवू. आता तो एक घरगुती उपाय कुठला, तो घटक कुठला हे आपण बघतोय. तर मंडळी, तो घटक आहे सर्वांच्या घरात, घरोघरी, प्रत्येक दुकानात मिळणारे बदाम. सोक्ड आल्मंड्स, हो, साधे बदाम, पण योग्य पद्धतीने घेतले तर ते शरीराला वेगळ्याच पातळीवर पोषण देतात. आता ती पद्धत कुठली आणि आयुर्वेदामध्ये ह्या बदामांचं नेमकं महत्त्व काय आहे हे आपण बघणार आहोत. आयुर्वेदात बदामांना बल्य, पुष्टिकर, मज्जावर्धक असं म्हटलं जातं. एवढे सगळे गुणविशेषणं त्याचे आहेत. म्हणजेच जे स्नायूंना ताकद देतात, आपल्या हाडांना पोषण देतात, मज्जासंस्था मजबूत करतात. बदामामध्ये नॅचरली हेल्दी फॅट्स असतात, प्रोटीन्स असतात, मॅग्नेशियम असतं, व्हिटॅमिन ई असतं, कॅल्शियम ॲब्सॉर्प्शनसाठी आवश्यक असणारे सर्व घटक तुम्हाला बदामांमध्ये मिळतील. आता आपण बघूया गरम पाण्यात भिजवून का खावेत, म्हणजे बदाम पाण्यात भिजवूनच का खावेत, गरम गार कुठलेही, ह्या मागचं विज्ञान आणि आयुर्वेद हे दोन्ही आपण पाहणार आहोत. कच्चे बदाम हे पचायला जड असतात, काही लोकांना गॅसचा प्रॉब्लेमही त्यामुळे होतो. मग गरम किंवा थंड पाण्यात 6 ते 8 तास भिजवलेले बदाम जर तुम्ही सोलून खाल्ले तर तुमचं पचन सोपं होतं, पोषक तत्वे चांगली ॲब्सॉर्ब होतात आणि आपल्या शरीराला नैसर्गिक शक्ती मिळायला मोठ्या प्रमाणात मदत होते. ह्याचे फायदे कोणत्या समस्यांमध्ये दिसू शकतात? आता बदाम खाल्ला तर नेमकं काय फायदे तुम्हाला मिळतील? तर तुमच्या पायांची, हातांची, गुडघ्यांची, सांध्यांची कमजोरी कमी होते, चालताना आपल्याला थकवा लागतो, दम लागतो, तो कमी होतो, शरीरातील सुस्ती कमी होते आणि वय वाढल्यावर येणारा अशक्तपणा कमी होतो. नियमित जर तुम्ही बदाम खाल्ले, हलका आहार ठेवला, हलका व्यायाम केला तर तुमचं शरीर अधिक सक्रिय राहण्यास मदत होईल. आता बदाम कसे, किती, म्हणजे किती प्रमाणात घ्यावेत, कसे घ्यावेत हे आपण पाहूया. तर रात्री काय करायचं, 5-6 बदाम गरम म्हणजेच कोमट पाण्यात भिजवायचे. नॉर्मल पाण्यात भिजवले तरीही चालतात. सकाळी रिकाम्या पोटी सोलून खायचे किंवा मग दुधासोबत मिश्रण करून खाऊ शकता. जास्त प्रमाणात खाल्ले टाळा. मधुमेह, किडनी असेल, जर तुम्हाला शुगर असेल, किडनीचा प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरांना विचारून खा.
आता हे जे बदाम आपण खातो ते कोणासाठी जास्त फायदेशीर असतात, तसं तर ते प्रत्येक व्यक्तीसाठी फायदेशीर आहेत. पण 40+ असणारे पुरुष व महिला ज्यांना चालताना थकवा येतो, गुडघेदुखी, सांधेदुखी आहे, रोज काम करून जी लोक थकतात, अशा लोकांसाठी बदामाचं न्यूट्रिशन, बदामाचं पोषण फार गरजेचं असतं. मंडळी, आपण खूप वेळा म्हणतो आता वय झाले, पण वय वाढणं म्हणजे आपण अशक्त व्हावं का? सतत दुखणं नाही, तर शरीराला थोडं योग्य पोषण, थोडी काळजी आणि थोडी शिस्त दिली तर आपलं शरीर आपोआप आपल्याला साथ देतं. मग आजपासून दररोज गरम पाण्यात भिजवलेले बदाम हे एक छोटी सवय सुरू करा आणि 21 ते 30 दिवसात स्वतःमध्ये फरक जाणवा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह.